बेसिकमध्ये सुरुवातीला संख्या पाहू आपण. संख्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या, अपूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बेसिक ज्या आपल्याला माहिती असल्याच पाहिजेत अशा संख्या बघूयात. संख्या पहिल्यांदा सुरुवातीला नैसर्गिक संख्या पाहू आपण. ज्या संख्याचा वापर आपण व्यवहारात करतो किंवा वस्तू मोजण्यासाठी करतो त्यास नैसर्गिक संख्या असं म्हणतात. नैसर्गिक संख्याची सुरुवात ही एकने होते. 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतपर्यंत आहेत नैसर्गिक संख्या. उदाहरणासाठी समजा आपण एखाद्या बागेत गेलो आणि तिथं त्या बागेत असणारी आंब्याची बाग आहे समजा. त्या आंब्याच्या बागेमधले आंब्याची झाडं मोपायच्यात आपल्याला. तर आपण सुरुवात कशी करणार? 1 झाड, 2 झाड, 3, 4 असेच बघणार ना. म्हणजे नैसर्गिक संख्याची सुरुवात ही 1ने होते. एवढं लक्षात राहून द्या. 1, 2, 3, 4 अशा अनंतपर्यंत आहेत नैसर्गिक संख्या. नंतरचा संख्या प्रकार आहे समसंख्या. 2ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या समसंख्या म्हणतात. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 व 0 असेल त्या समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 28 म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे असेल म्हणजेच एकक स्थानी. शेवटी म्हणजेच एकक स्थानी. नेक्स्ट संख्या प्रकार विषम संख्या. ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही त्यास विषम संख्या म्हणतात. किंवा 2ने भाग लावला असता बाकी 1 उरते त्यास विषम संख्या म्हणतात. उदाहरणार्थ विषम संख्या 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19 अशा अनंतपर्यंत आहेत विषम संख्या. इथं आपण बघू 9 भागिले 2 9 भागिले 2 9ला जर 2ने भागलं तर बेकबे 2 8 1 शिल्लक राहिलं. 15 भागिले 2 बेकबे 7 14 1 राहिलं शिल्लक. 11 भागिले 2 बेकबे 5 10 1 शिल्लक राहिलं इथं पण. म्हणजे प्रत्येक वेळेस बाकी ही 1 शिल्लक राहणारच आहे विषम संख्येला. नवीन संख्या प्रकार बघू आपण. मूळ संख्या. ज्या संख्येला 1ने व फक्त त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्यास मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्याला काय एक तर 1ने भाग जाईल नाही तर फक्त आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो. दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही त्यास मूळ संख्या असं म्हणतात. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या ह्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहेत. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. 1 ते 25 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांना फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो जी मूळ संख्या असेल. इथं आपण बघू 7
7ला भागिले 7 केलं, 7/7 किंवा 7/1 जर केलं तरच पूर्ण भाग जातोय. दुसऱ्या कोणत्याही संख्येने जर 7ला भाग लावला तर तो भाग पूर्ण भाग जात नाही. तसंच सेम 11ला केलं, एक तर 11/1 तरी करावं लागेल, नाहीतर 11/11. 11/11 केलं किंवा 11/1 केलं तरच 11ला पूर्ण भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही 11ला. नवीन संख्या प्रकार बघू आपण. त्रिकोणी संख्या हा पण महत्वाचा प्रकार आहे. 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती असा पण क्वेश्चन असतो. 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत. पहिल्यांदा आपण त्रिकोणी संख्या कशा असतात ते बघू. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे आपण 1 गुणिले 2 भागिले निमपट करायचे, म्हणजे याची अर्धी भागिले 2. बे बे 1 गुणिले 1 उत्तर 1 येणार. म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या काय असणार आहे? 1 असणार आहे. नंतर काय केलं? 2 गुणिले 3 भागिले 2. बे 1 3 गुणिले 1 3 1 3. दुसरी त्रिकोणी संख्या काय असणार आहे? 3 ही दुसरी त्रिकोणी संख्या असणार आहे. नंतर काय घ्यायचं आपल्याला? 3 गुणिले 4 भागिले 2. बे 2 4 3 2 6. तिसरी त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे? 6 ही तिसरी त्रिकोणी संख्या असणार आहे. अशाच अनंतपर्यंत काढू शकतो आपण त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काढण्याची सोपी पद्धत काय आहे? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2 म्हणजेच निमपट करायची त्याची. 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? 13. त्या पाठच करा. त्रिकोणी संख्या, मूळ संख्या ह्या पाठच झाल्या पाहिजेत. 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत. कोणत्या म्हणलं गेलं की तुम्ही सांगितलं पाहिजे. 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 संपल्या. 13 त्रिकोणी संख्या झाल्या इथं.